36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्यभरातील निर्भीड, निष्पक्ष आणि जनतेच्या प्रश्नांना अग्रक्रम देणाऱ्या न्यूज G9 महाराष्ट्र या डिजिटल माध्यमाच्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीप प्रज्वलनाने झाली आहे. मंचावर उपस्थित संपादक शाहिदजी मुलतानी, वकील साहेब, वरिष्ठ सदस्य, मुख्य वार्ताहर, तांत्रिक विभाग तसेच राज्यातील 36 जिल्ह्यांतून आलेले वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरातील न्यूज G9 महाराष्ट्राने ग्रामीण शहरी भागातील अनेक महत्त्वाच्या समस्या प्रकाशझोतात आणल्या. भ्रष्टाचार, अतिक्रमण, रस्ते, स्वच्छता, प्रशासनातील ढिलाई आणि नागरिकांच्या तक्रारी यांसारख्या विषयांवर राज्यभरातील प्रतिनिधींनी केलेल्या परखड आणि अभ्यासपूर्ण रिपोर्टिंगचे कौतुक यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना संपादक शाहिद मुलतानी म्हणाले, पत्रकारिता म्हणजे चापुलसी नव्हे, सत्याचा कटाक्ष. चुकीच्या गोष्टींवर थेट बोट ठेवण्याची हिंमत न्यूज G9 कधीच कमी करणार नाही. या भूमिकेला सभागृहातून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. वर्धापन दिनानिमित्त जाहीर महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये जिल्हानिहाय विशेष तपासणी मोहिमा, भ्रष्टाचार आणि अनियमिततेवरील कडक मालिका, ग्राउंड रिपोर्टिंगला अधिक वेग, व्हिडिओ जर्नलिझमचा विस्तार, स्थानिक वार्ताहरांना आधुनिक प्रशिक्षण, वेगवान डिजिटल अपडेट्स आणि स्पेशल इन डेप्थ बुलेटिन्स. एक वर्षात न्यूज G9 महाराष्ट्राने जनतेच्या भावना, समस्या आणि हक्कांचा आवाज बुलंद ठेवत डिजिटल पत्रकारितेला एक वेगळा ठसा उमटवलाय. कोणत्याही राजकीय वा प्रशासकीय दबावाला न जुमानता सत्य आणि जनहित हीच भूमिका ठामपणे मांडत राहण्याचा संकल्प या सोहळ्यात पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. तर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आलाय. संभाजीनगरवरून आलो आणि रस्त्यात इथे गाडी आमची जबाबदारी, पण आम्ही येण्यासाठी ऑटो रिक्षा केला आणि कारण आम्हाला आणलेलं आहे 4-5 कार्यकर्ता. पण मुलतानी साहेबांची संघटना असेल, चॅनल असेल आणि वर्तमानपत्र असेल, आम्ही त्यांच्याबद्दल एवढंच म्हणतो, हमें उठा सके जमाने में दम नहीं, जमाना हमसे है, जमाना हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शाहूराजांचा महाराष्ट्र आहे, संभाजी राजांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी जे पेरलं ते चुकतं आणि ते पेरताय ते अतिशय महत्वाचं पेरताय आणि ते पेरण्याचं स्थळ त्यांनी असं निवडलं की ते नाशिक शहर आहे आणि नाशिक शहर सेंट्रलमध्ये आहे. जादों से टकराव से तूफान कहते हैं, जादों से टकराव से तूफान कहते हैं, तूफानों से टकराव से मुल्तानी कहते हैं. हमें जबाबदारी घेतली तर ते पूर्ण करू.
50 बातम्याची जिम्मेवारी कोण घेतोय? रोजचे 50 बातम्याची जिम्मेदारी घेणारा कोणी आहे का आपल्याकडे? एक पण बोलायला तयार नाही. एका तालुक्यात आपल्याला कमीत कमी न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.